शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सध्या अंतर्गत मतभेद उफाळून आले असून संघटनेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याचा आरोप होत आहे. विविध पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात उघडपणे आवाज उठवला जात असून संघटनात्मक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी अंधारे यांच्या नियुक्त्यांवर गंभीर आरोप करत जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुख पदांच्या निवडी चुकीच्या पद्धतीने झाल्याचे म्हटले आहे. पदाधिकाऱ्यांना पुण्यात बोलवून आर्थिक क्षमता विचारली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला असून अशी पद्धत शिवसेनेत कधीच नव्हती असे स्पष्ट करत अंधारे यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. दिनांक 21 जानेवारी 2026 सन्माननीय प्राध्यापक सुषमाताई अंधारे यांची महिला आघाडी संपर्क संघटिका म्हणून निवड झाली होती. ही बातमी दैनिक सामन्यातून प्रसिद्ध झाली आणि त्यांना शुभेच्छा देण्यास संपर्क साधला असता तेव्हा त्यांनी महिला आघाडी नाही तर शिवसेना संपर्क प्रमुखपदी निवड झालेली आहे अशा पद्धतीची माहिती देऊन त्यांनी निवडीचे पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आणि सोलापूरच्या शिवसेनेच्या गोंधळ सुरू झाला. 23 जानेवारीला त्यांचे पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा प्रमुख या नात्यानं मी फोन करून जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा त्यांनी मला फोन केला आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची भेट यासाठी एका बैठकीचं आयोजन करायला त्यांनी मला सांगितलं आणि 25 जानेवारीला आम्ही बैठकीचं आयोजन केलं. जिल्हा प्रमुख या नात्यानं तो पहिला दौरा त्यांचा यशस्वी होण्यासाठी व्यवस्थित होण्यासाठी मी व्यवस्थित नियोजन केलं. 25 जानेवारीला सुषमाताई 10:30 वाजता सोलापुरात आल्या. त्यांच्या आगमनानंतर पत्रकार परिषद आपल्या प्रेस क्लबमध्ये झालं. पत्रकार बांधवांनी त्यांचं स्वागत केलं. महाविकास आघाडीची बैठक पार पडली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला आणि महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं का जावं लागलं याचं कारण नूतन संपर्क प्रमुख यांना सांगण्यासाठी महाविकास आघाडीची ती बैठक होती. त्या बैठकीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेशजी गादेकर यांनी खास करून शिवसेनेच्या काही लोकांनी निवडणुकीत कशा पद्धतीनं दगा दिला हे स्पष्टपणे सुषमाताईंना सांगितलं. त्यानंतर जिल्हा बैठक अशोक चौक येथील जिल्हा संपर्क कार्यालयात झालं. अपेक्षाप्रमाणे शिवसैनिक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळेला मी पक्षातील 21 लोकांच्या जे इलेक्शनमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधात काम केलं पक्षाच्या त्यांची एक लिस्ट देऊन त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्याचं जे पत्र दिलं तेव्हा त्यांनी प्रसार माध्यम आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या समोर सांगितलं की 2 दिवसात या लोकांच्यावर कारवाई होईल, परंतु अद्याप कारवाई झालेली नाही. आम्ही वाट बघतोय. 27 जानेवारी रोजी अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांचा राजीनामा प्रसार माध्यमातून समोर आला. सुषमाताईंनी त्यावर सुद्धा फेसबुकवर त्यांनी सांगितलं की राजीनामा त्यांनी माघार घेतलेला आहे, परंतु लगेच 2-3 तासानंतर पुढच्या रात्री बुक्कानुरे हे भाजपच्या कंपूत जाऊन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं गुणगान गात असताना दिसलं आणि ज्या दिवशी मीटिंग होती त्या दिवशी त्या मीटिंगला सुद्धा ते हजर होते. बाहेर गेलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी मीटिंगमध्ये घेतलं. हे आमच्या सुषमाताईंनी केलं. 24 फेब्रुवारी रोजी पुन्हा जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी सुषमाताई सोलापूरला आल्या. जिल्हा प्रमुख या नात्यानं मीच त्याचं नियोजन केलं. दौरा फक्त शहरात बसून होतो असं तेव्हाच मला कळालं की जिल्हा या दौऱ्यात 11 विधानसभा आणि 11 तालुक्यांची बैठक फक्त एका दिवसाच्या नियोजनात होतं. या सर्व यांच्यासोबत सोलापूरच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडावा यासाठी विविध समाजातील शिष्टमंडळांची मी त्या ठिकाणी बैठका लावल्या. त्यामध्ये समविचारी संघ, दलित पॅंथर, पद्मश्री समाजाचा पद्मसेना, मुस्लिम समाजाचा ऑल इंडिया मिली काउन्सिल यांचा समावेश होता. या बैठकीत माझ्या 2 मतदारसंघातले सोलापूर शहरात माझ्याकडे 2 मतदारसंघ होते. 20 ते 30% पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यामध्ये 5-6 पारंपरिक माझ्यावर नेहमी तोंडचूक घेणारे विरोधक त्या बैठकीला होते. पण आमच्या ताईंना शिवसेना एवढीच आहे का असं वाटलं. न कोणत्या तालुक्यात गेले नाहीत त्यांनी, ना कोणत्या विधानसभा मतदारसंघात गेले नाही आणि सोलापूर शहरात बसून काही मोजक्या लोकांचं ऐकून घेऊन तीच पक्ष संघटना समजणाऱ्या आमच्या ताई माझ्याबद्दलही तशीच चूक केली आणि काही मोजक्या लोकांना घेऊन त्यांनी वेगवेगळे निर्णय घ्यायला त्यांनी धडाका सुरू केला. आज तागायत ही तालुका बैठक एकही बैठक तालुक्याची झालेली नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत जे मोजक्या ठिकाणी सभा घेतल्या इतरांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं. लोकसभा प्रमुख पदावर एकाच ग्रामपंचायतीचं त्यांनी एकाच ग्रामपंचायतीतले 2
लहान एक तालुका असलेला उत्तर सोलापूर, त्याच्यामधला एक तालुका प्रमुख आणि एक विभाग प्रमुख यांना डायरेक्ट बढती देऊन लोकसभा प्रमुख, सोलापूर लोकसभा प्रमुख आणि माढा लोकसभा प्रमुख पदावर त्यांनी नियुक्त्या केल्या. माढा लोकसभेत 2 विधानसभा, माण खटाव आणि फलटण या सातारा जिल्ह्यातील भाग आहे, एक ताईंच्या कार्यक्षेत्रात येत नाही. बार्शी, मोहोळ, माळशिरस ही तिन्ही तालुके वेगवेगळ्या 3 लोकसभामध्ये येतात. या क्षेत्राला एक जिल्हा प्रमुख त्यांनी केलं आणि तेही बार्शीतलं. बार्शीमध्ये ज्या तालुका प्रमुखाचं काही काम नाही, ज्या गावात त्यांना ओळखत नाहीत, अशा एका काकडे नावाच्या शिवसैनिकाला त्यांनी तिथं त्या पदावर नेमलं. शिवसेना पक्ष शिस्तीप्रमाणे विधानसभा संपर्क प्रमुख हे मुंबईमधील असतात, पण ताई आपण महिला संपर्क संघटिका मुंबईच्या बाहेरच्या 3 वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना दिल्या. शिवसैनिकांना आर्थिक परिस्थिती विचारणं, घोडा गाडी आहे का तुमच्याकडे म्हणून विचारणं, या गोष्टी कितपत योग्य आहेत त्या मीटिंगमध्ये आम्हाला दिसून आलं. त्या तशा विचारत होत्या लोकांना. शिवसैनिकांच्या निष्ठेपुढे या सगळ्या नगण्य आहेत. आम्हाला असं वाटतं नुकत्याच झालेल्या निवडीनंतर ताई आपण फेसबुक पोस्टवर निवडीसंबंधी एक माहिती दिली. तुम्ही त्या पोस्टमध्ये असं म्हणालात की जबाबदारी घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांना आम्ही मुलाखतीला बोलवलं. प्रक्रिया सर्वांसाठी खुली होती. मुळात शिवसेनेमध्ये ही पद्धतच नाही. अनेकांना ही माहिती नव्हती. मला स्वतः जिल्हा प्रमुख असून सुद्धा मला ही माहिती नव्हती. तसेच आपल्याला 2 रिक्त जागाच भरायच्या होत्या फक्त. पण तुम्ही शहर मध्य शहर उत्तरसाठी का मुलाखती घेतल्या हे कळालं नाही. कोणत्या घोडागाड्या असलेल्या निष्ठा वेळ देणाऱ्या सैनिकाची निवड केली तेही आम्हाला आश्चर्य वाटतं. सन्माननीय पक्षप्रमुखांनी काय निकष सांगितले असं तुम्ही त्या फेसबुक पेजमध्ये सांगितलात. त्याप्रमाणे पहिला निकष तुम्ही मला लिहिलात, निकष नवीन चेहरा तरुण. मग नवीन नेमलेल्या 5 जिल्हा प्रमुखांमध्ये कोणता चेहरा नवीन आहे, कोणता तरुण आहे हे आम्हाला अजून त्याचा बोध झाला नाही. सोलापूर जिल्ह्याचे भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नाची जाण आणि संपर्क आणि संभाषण कौशल्य, वर्षानुवर्ष संघटनेची प्रामाणिकता, या गोष्टी तुम्ही फेसबुकच्या तुमच्या ह्याच्यामध्ये नोंद केलेलं होतं. अशाच लोकांना आम्ही निवडलेला असं म्हणलं होता. आता या नवीन नेमलेल्या 3 जिल्हा प्रमुखात कोणाला भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नाची जाण आहे तुम्ही पाहिलात का? संपर्क आणि संभाषण कौशल्यावर तर काय मी आता बोलणार. प्रामाणिकता त्याच्यावर तर बोलताच येत नाही. माझ्यावर अनेक आरोप झाले. 11 वर्ष काँग्रेसमध्ये गेलो असं म्हणणारे. परंतु तुम्हाला माहिती आहे का मी काँग्रेसमध्ये का गेलो, कोणत्या लोकांमुळे गेलो होतो मी? याच सर्व लोकांमुळे जे तुम्ही आता पदावर नेमलेला. 2006 ते 2013 11 वर्ष होत नाहीत, फक्त 7 वर्ष मी बाहेर होतो. आणि 2013ला आदरणीय उद्धव साहेब आमचे पक्षप्रमुख यांची भेट झाली तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखाना सोनार येथील सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये. त्यावेळी साहेबांचा आदेश होता पुन्हा शिवसेनेचं काम कर. त्याला साक्षीदार होते सन्माननीय उपनेते सचिव आमदार मिलिंद नार्वेकर. त्यांच्या आदेशानं 2013ला मी पुन्हा शिवसेनेचं काम सुरू केलं. 2023 मध्ये पुन्हा जिल्हा प्रमुखपदी निवड झाली. 88 ते 2006 पर्यंत जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपशाखा प्रमुख अशा वेगवेगळ्या पदांवर मी काम केलं. नूतन पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणीची किती बैठकांना उपस्थित होती हे जे तुम्ही निवडलेले आहेत त्यांचा मला विचारायला तर पाहिजे होतं, विश्वासात तर घ्यायला पाहिजे होतं. परंतु आज मला ठीक आहे, मला त्याचा राग नाही आहे. मला पदावरनं काढलेलं पद काही अमरपट्टा घेऊन आम्ही आलेलो नाही. पण हे करत असताना नवीन नेमणुका करण्यात येणाऱ्या लोकांचा काय सहभाग होता शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये, आंदोलनामध्ये, बैठकांमध्ये, वेगवेगळ्या शिवसेना भवनातून आलेल्या आदेशांप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहेत का नाही याचा विचार सुद्धा तुम्ही आम्हाला केलेला नाही. आणि कोणाचा त्या कार्यक्रमाचा किती सहभाग होता याचा पूर्ण लेखाजोखा माझ्याकडे आहे. तो मग आत्ता मी तुम्हाला 5च मिनिटात दाखवणार आहे. माझ्या कार्यकारिणीत जे सर्वात जास्त निष्क्रिय होते अशानं तुम्ही पदावर नेमलात. कार्यकारिणीचे ज्यांच्यावर गंभीर आरोप होते पदावरनं काढून टाकले असे लेखनिक तुम्ही निवडलेला आहात. माझ्या संघटनेच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांचं ऐकून स्वतःकडं एक माहितीपट तुम्ही बनवून ठेवलात. आणि विशेष म्हणजे ताईंनी शिवसैनिकांना काही प्रश्न त्या बैठकीमध्ये विचारत होत्या आमच्यासमोर. तुमच्याकडं घोडागाडी आहे का? तुमच्या आर्थिक क्षमता आहे का? तुम्ही महिला आघाडीला संपूर्ण खर्च करू शकता का? जिल्हा प्रमुखांबद्दल तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या मांडा. असे अनेक प्रश्न तुम्ही ताई आदरणीय विचारला त्या बैठकीमध्ये. पण आदरणीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना पक्ष संघटना या गोष्टीपासून कोसो दूर ठेवला होता. शिवसेना आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय उद्धवजी ठाकरे हे कधीच शिवसैनिकांची आर्थिक परिस्थिती न बघता
त्यांना पाठबळ देऊन मोठं केले. गरीबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा साहेबांनी मोठी मोठी पदं दिली. या सर्व घटनेनंतर जिल्हा प्रमुख आणि इतर पदांसाठी मुलाखती झाल्या पुण्यामध्ये. सोलापूरच्या मुलाखती पुण्यामध्ये. हे हास्यास्पद आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शिवसेनेत अशी कधीच पद्धत नव्हती. मुलाखती तर नव्हत्याच आणि ते सुद्धा पुण्याला तुम्ही बोलवून घेतलात आणि ते सुद्धा विशेष आमंत्रण देऊन विशेष लोकांना, मोजक्याच लोकांना तुम्ही बोलवून घेतलात. बऱ्याच लोकांना या मुलाखतीबद्दल माहीत नव्हतं. या सर्व घटनेनंतर मला काहीतरी चुकीचं दिसून येतंय असं मला लक्षात आल्यानंतर मी ताईंना म्हटलं की ताई, मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्हाला काही गोष्टी मांडायच्या आहेत, मला माझा जो अनुभव तो तुम्हाला शेअर करायचा आहे. तेव्हा शेवटी माझ्या विनंतीला मान देऊन 13 मार्चला त्यांनी त्यांच्या परळी गावात मला बोलवले. परळीला जाऊन माझी संपूर्ण पक्षाची पूर्ण बाजू मी मांडली, शिवसैनिकांची बाजू मांडली. बोलल्यानंतर मला त्यांनी शब्द दिला. त्यांना लक्षात आलं की काहीतरी गडबड झालेली आहे, की शहरात महानगरपालिकेची निवडणूक होती, हाराकिरी झाली. कित्येक लोक पदांसोबत बी फॉर्म सोबत त्यांनी पक्षाची गद्दारी केली आणि त्या लोकांना ज्यांनी मदत केली इलेक्शनमध्ये आम्ही सर्वजण पाहिलेलो आहोत, आपल्याला माहिती आहे. अशाच लोकांच्या निवडणुका याच्यामध्ये होताना दिसून आलं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की मी परत एक मीटिंग घेईन शहरामध्ये, शहर उत्तर आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची, तुमची सगळ्यांची बाजू ऐकून घेईन आणि बोलल्यानंतर मग मी विचार करेन. तोपर्यंत मी हा विचार करणार नाही असं सांगितले. आणि ताई, काय केलात तुम्ही? मीटिंग घेतला नाही आणि लगेच तुम्ही सगळं डिक्लेअर करून टाकलात. दरम्यान मोहोळचे दादासाहेब पवार आणि कोंडी येथील शिवाजीराजे नीळ यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती जाहीर झाल्यानंतर रातोरात बदल करण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. या बदलामागचे कारण स्पष्ट न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला असून निर्णय प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर दासरी यांनी लवकरच निष्ठावंत कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. जानेवारीपासून सुरू झालेल्या या घडामोडींमध्ये बैठका, नियुक्त्या आणि संवाद प्रक्रियेत सातत्याने विसंगती दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला गेला नसल्याची खंत व्यक्त होत असून अनेक महत्त्वाच्या बैठका मर्यादित स्वरूपात पार पडल्याने कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे संघटनेत वाढत चाललेल्या नाराजीमुळे पुढील काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.